नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चेहरा हसतोय म्हटल्यावर कारण बी तसंच आहे. ज्या विठ्ठल नानांना खरंच एक आस होती की एक टॉपचा एक बैल तरी त्यांच्या धावणीला यावा, आणि तो आलाय. एक सोडून दोन आलेत. हो हो, नक्कीच आलेत. आणि तो म्हणजे आपला भुंगा, मुंबईचा भुंगा. बिनजोडला आता तो पळतोय भुंगा. एक टॉपचा बैल, टॉपचे बैल पळतात ना मुंबईला, त्यांच्यात तो भुंगा त्यामध्ये आहे. आणि भुंगा सगळ्यांना माहित आहे काय पळतो. भुंगाला किती स्पीड आहे. आणि आता घोटचा सर्जन भुंगा ही जोडी पळालेली गाडीला म्हटलं तोडच भेटली नव्हती. म्हणजे मुंबईमध्ये बिनजोड शर्यती असते त्यात काय त्यांना जोड भेटली नव्हती. ती सिंगलच गाडी फेरा टाकला आणि बघितलं काय स्पीड लागलं. येणाऱ्या काळात ही जोडी नक्कीच पळणार, भुंगा आणि घोटचा छोटा सर्जा. पण असो, नानांच्या दावणीला भुंगा येतोय. आत्ता एक पुण्याचं मैदान झाल्यानंतर आणि दुसरा एक टॉपचा बैल नानांच्या दावणीला आलाय. सगळ्यांना माहित आहे सलग 14 मैदानाचा एक नंबरचे मानकरी असलेला, ज्याच्या नावावरती असा बुलढाणकरांची आन बान शान बाबिया. बाबिया आलाय, बाबिया. खरंच तो बैल या महाराष्ट्रातला एक टॉप टॉप 5 असतील ना, आता टॉप 5 त्याच्यामध्ये तो नक्कीच बसणार. कारण सगळ्यांना माहिती आहे बाब्या कोणताही बैल द्या त्याला घेऊन फायनलला जातोच. का त्या बाब्याची खासियतच आहे. खालून एवढं स्पीड आहे त्या बैलाला, एवढा पोळ आहे त्याला, आणि तोंडाव पण एवढा खचतो. खरंच तो म्हणजे आता विठ्ठल नानांच्या दावणीला एक आनंदाची बातमी झाली. काल एक युट्यूब चॅनलवाल्याने मुलाखत घेतली की नाना आता इथून बैल कोणती येणार आहे तुमच्या दावणीला. आलीच नक्की भुंगा आपला आणि आपला बाबिया. खरंच खूप आनंदाची गोष्ट झाली. कारण की खूप दिवस झाले नानांच्या दावणीला बैलच नव्हता टॉपचा, जो कोण आणलेला लागता समर्थ नावाचा. पण तो तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की तो नानाने दिला परत, कारण तो वैरण वगैरे खात नव्हता, काय नव्हता. त्याच्यामुळे देऊन टाकला नानाने, उगीच कशाला म्हटले. आणि त्या बैल चांगला होता, पण उगीच शेवटी त्यांचा बैल होता, मालक म्हणायचे खात नाही काय नाही वगैरे वगैरे काय असेल पाहिजे. पण असो, पण आपला बाबिया तुम्हाला माहित आहे नाना आता अलीकडच्या एक एक दोन महिन्यामध्ये बाब्याला गाडी चालवत आहेत, बाब्याची गाडी चालवत आहेत. आणि बाब्याला फायनलला नेत आहेत आणि फायनल पण आणत आहेत. काय ते नानांनी सरांचा एक आशीर्वादच असेल नानांच्या वरती. एक टॉपची बैल त्यांना मिटली दावणीला, बस आणखीन काय पाहिजे. टॉपची बैल म्हणजे भुंगा माहित आहे काय टॉपचा आहे, बाब्या माहित आहे काय टॉपचा आहे. आता खरंच उत्सुकता लागली फक्त ते पुसेगावलाच. विठ्ठल नानांना फक्त पुसेगाव मध्ये हिंद केसरी झालेलं बघायची. फायनलची गाडी कोणती असू द्या, त्या गाडीमध्ये विठ्ठल नाना असावेत, खूप इच्छा आहे. आणि ही इच्छा लवकरच पूर्ण होईल. पुसेगावला आपल्या नानांचं प्रेम, सगळ्यांवरती नाना प्रेम करतात. मैदानात तुम्ही कुठेही जावा, त्यांचा आदर लोकांना देतातच. आणि तुम्ही बघता ज्यावेळेस सेमी पास होतो त्यावेळेस नानांना बक्षिसांचा किती वर्षा होतो हे तुम्ही बघताच. पण असो, आता सर्जाची कमी भरून काढू शकत नाहीत नाना, कारण सर्जा त्यांच्या नेहमीच काळजात राहणार. सर्जा सर्जाच आहे, तो वेगाचा शेवट आहे. नानांची पण इच्छा असेल मनातल्या मनात की सर्जानं पण आपल्या पुसेगावला एक नंबर व्हावं. कारण सणांचं स्वप्न आहे आपल्या त्या होतं सर्जानं पुसेगावचा मान मिळवावा. बस असू द्या, बाकी काय नाही. जरा भावनिक भावनिक झालो थोडा, कारण सर्जाचा विषय आला की सरांचा पण नाव येतच, कारण सरांचाच तो सर्जा. असो, बुलढाणा एक्सप्रेस बाबी आणि भुंगा हे दोन बैल विठ्ठल नानांच्या दावणीला आलेले आहेत. आणि विठ्ठल नाना आता पुन्हा एकदा त्याच जोशात येणार आहेत मैदानात. आणि आता पुण्यामध्ये एक मैदान होते दत्त जयंतीचं, तिथं विठ्ठल नाना भोंगाची गाडी चालवणार आहेत आपल्या. बघूया, नियोजन सगळं भोंगाचं त्यांच्याकडेच आहे आणि बाब्याचं पण नियोजन त्यांच्याकडेच आहे. असो, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझा चॅनल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि वाईट्स कमेंट्स नका टाकू.
धन्यवाद.